नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या सतीश दीक्षित सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. कृपया माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पंक्च्युएशन मार्क्स याचा अभ्यास करणार आहोत. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हे. यामध्ये पूर्णविराम, सर्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, लोपचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, कॅपिटल लेटर्स याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ही जी विरामचिन्ह दिलेली असतात लिहित असताना ती कशासाठी दिलेली असतात? तर वाचताना वाचणाऱ्याला वाक्याचा अर्थ नीट समजावा, व्यवस्थित समजावा म्हणून चिन्हांची आवश्यकता असते. टू पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्ह देणे किंवा शुद्ध करून लिहिणे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, खालील वाक्यामध्ये विरामचिन्हे भरा. तर ती कशी भरायची, कुठे भरायची हे आपण पाहणार आहोत. त्याआधी विरामचिन्हांची आवश्यकता काय हे आपण पाहण्यासाठी एक मराठी उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. इथे मी चोरी करणार नाही, स्वल्पविराम, केल्यास शिक्षा करावी असं वाक्य दिलेलं आहे. नाही नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. जर मी चोरी केली तर मला शिक्षा करावी असा याचा अर्थ आहे. आता हेच जर स्वल्पविराम चिन्ह करणार नंतर दिलं तर अर्थ काय होतो पहा. मी चोरी करणार, नाही केल्यास शिक्षा करावी, म्हणजे मी चोरी केली नाही तर मला शिक्षा करावी असा त्याचा अर्थ बदलतो. जे विरामचिन्ह किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण एक एक विरामचिन्हांचा कुठे आणि कसा वापर करायचा हे पाहणार आहोत. सुरुवातीचं जे चिन्ह आहे ते आहे फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, आणि त्याचा आकार असा आहे म्हणजे भरीव गोल, पूर्णविराम म्हणतात त्याला, किंवा इंग्लिशमध्ये फुल स्टॉप म्हणतात. हे तिथं वाक्य संपलं की थांबायचं असा पूर्णविरामाचा अर्थ आहे. तर याचा वापर केव्हा केव्हा करतात पूर्णविरामाचा? तर वाक्य जर विधानात्मक असेल, म्हणजे वाक्य प्रश्नार्थक नसेल, वाक्य उद्गारवाचक नसेल, तर त्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. इथं वाक्य आहे ही इज अ टीचर. हे वाक्य विधानात्मक असल्यामुळं शेवटी काय केलेलं आहे, पूर्णविराम दिलेला आहे. आणि जर वाक्य आज्ञार्थी असेल तर शेवटी पूर्णविराम देतात. म्हणजे इंग्लिशमध्ये वाक्य सुरुवात जर क्रियापदन झाले असेल त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ओपन द डोअर, सिट डाऊन, गेट अप, डोंट गो देअर हे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. असे आज्ञार्थी वाक्य असतील तर शेवटी पूर्णविराम देतात. विधानात्मक वाक्य असतील तर शेवटी पूर्णविराम देतात. हे लक्षात ठेवा. आता जर आपल्याला शब्दाचं संक्षिप्त रूप लिहायचं असेल तो पूर्णविरामाचा उपयोग करतात. इथं टेलिव्हिजन हा शब्द आहे तो संक्षिप्तमध्ये असा लिहिलेला आहे, टी कॅपिटल, व्ही कॅपिटल आणि इथे पूर्णविराम दिलेला आहे असं लिहायचं असतं. समजा डॉक्टर शब्द आहे तो संक्षिप्त लिहायचा असेल तर DR फुल स्टॉप, डी कॅपिटल काढायचा. समजा मिस्टर शब्द आपल्याला, मिस्टर, तर तो जर शॉर्टमध्ये लिहायचा असेल तर MR फुल स्टॉप असं लिहितात. समजा मिस्ट्रेस लिहायचं असेल, मिस्ट्रेस, तर कसं करायचं, M कॅपिटल RS फुल स्टॉप असं करतात. किंवा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं लिहायचं असेल तर U फुल स्टॉप S फुल स्टॉप अमेरिका असं लिहितात. हे लक्षात ठेवा. किंवा युनायटेड किंगडम लिहायचं असेल तर UK असं लिहितात की कॅपिटल फुल स्टॉप. अशा पद्धतीनं उपयोग केला जातो. तर
शब्द जर संक्षिप्त रूपात लिहायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. आता समजा एखाद्याचं पूर्ण नाव आहे, पूर्ण नाव समृद्धी सतीश दीक्षित. समृद्धीचा यस कॅपिटल, सतीशचा यस कॅपिटल आणि पुढं दीक्षित. म्हणजे पूर्ण नावाची पहिली अक्षरं घेऊन, आद्याक्षरं घेऊन असं पूर्णविराम देऊन आपल्याला पूर्ण नाव थोडक्यात लिहिता येतं. आता आपल्या ज्या डिग्र्या आहेत, शैक्षणिक डिग्र्या, त्या लिहायच्या असतील तर पूर्णविरामाचा उपयोग करतात. इथं बघा मास्टर ऑफ आर्ट्स MA असं लिहिलेलं आहे, M कॅपिटल A कॅपिटल पूर्णविराम इथं लिहिलेलं आहे. समजा बॅचलर ऑफ आर्ट्स लिहायचं आपल्याला तर BA असं लिहितं, किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स लिहायचं असेल तर BCOM कॉमर्स. बॅचलर ऑफ सायन्ससुद्धा असं लिहितं, किंवा बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ तर त्याचं LLB असं थोडक्यात लिहायचं असतं. त्यावेळेस पूर्णविरामाचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं पूर्णनाम केव्हा वापरतात हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण जे पुढचं चिन्ह पाहणार आहोत ते आहे कॉमा, म्हणजे स्वल्पविराम, आणि त्याचा आकार असा आहे. आता ह्याचा वापर कधी करतात? कॉमा म्हणजे थोडं थांबायचं, पूर्णविरामापेक्षा थोडं कमी. काय तर आपण ज्यावेळेस थोडं थांबतो वाचन करताना तर त्यावेळेस स्वल्पविराम देतात. इथं पहा, बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. इथं बिसाइड्स नंतर कॉमा दिलेला आहे. थोडं थांबायचं असेल त्यावेळेस कॉमा देतात. किंवा पुढे अजून पाहूया आपण उपयोग कधी करतात. दुसरं वाक्य, समृद्धी सेड, समृद्धी म्हणाली आय एम ॲन ॲडव्होकेट. म्हणजे समृद्धीच्या मुखातून जे शब्द निघाले, वाक्य निघाली तशी लिहिलेली आहेत. त्यावेळेस ती लिहिताना अवतरण चिन्हात लिहायची असतात, आणि अवतरण चिन्हाच्या इथे स्वल्पविराम द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. काय ते उलटं जर आलं, समजा आय एम ॲन ॲडव्होकेट अवतरण चिन्हात कॉमा शेड समृद्धी असं लिहायचं असतं. हे कॉमा कधी वापरतात हे अशा वेळेस हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता समजा ज्यावेळेस आपण येस नो उत्तर देतो त्यावेळेस येस नंतर कॉमा वापरावा लागतो, नो नंतर कॉमा वापरावा लागतो. इथं बघा, येस ही इज अ टीचर फुल स्टॉप, नो कॉमा आय डोंट फुल स्टॉप, ठीक आहे ना. तर येस नो नंतर कॉमा द्यायचा असतो. समजा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्सचे उत्तर देताना हे येस नो वापरावं लागतं. डू यू रीड बुक्स? वाय, ठीक आहे. आपण म्हणतो येस आय रीड बुक्स, ठीक आहे, असं म्हणतो. तर येस नंतर कॉमा, किंवा एखादा नो उत्तर दिलं, नो आय डोंट रीड बुक्स, नो नंतर कॉमा द्यावा लागतो. हे एक लक्षात ठेवा. बरीचशी मुलं येस आणि नो नंतर कॉमा देत नाहीत पर्सनल रिस्पॉन्समध्ये, तर तुम्ही तो द्यावा हे लक्षात ठेवा. पुढे जर वाक्यामध्ये यादी असेल, वस्तूंची, माणसांच्या नावांची किंवा कशाची यादी असेल तर कॉमा द्यायचा असतो. बघा इथं आय बॉट, मी विकत घेतले काय, अ पेन, अ पेन्सिल, अ बुक अँड अ नोटबुक. इथं पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक ही यादी आहे. तर पेन नंतर कॉमा दिलेला आहे, पेन्सिल नंतर कॉमा दिलेला आहे, आणि शेवटी अँड वापरतात. शेवट कॉमा देत नाहीत. यादीतील शेवटचे जे शब्द आहेत ते यादी अँड वापरतात, हे चांगलं लक्षात ठेवायचं. किंवा आय मेट संतोष कॉमा तानाजी कॉमा महेश कॉमा अँड रामचंद्र, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचं. यादी असेल तर कॉमा वापरतात, हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला पुढे जायचं. तर पुढचं जे चिन्ह आहे ते आहे सेमिकॉलन, अर्धविराम. ह्याचा आकार असा आहे, वर टिंब आणि खाली कॉमा.
अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय की मगाशी आपण स्वल्पविराम पाहिला, आता आपण काय पाहणार आहोत, अर्धविराम. अर्धविराम म्हणजे की कॉमानंतर थोडंसं जास्त, कॉमात आपण जेवढं थांबतो ना त्यापेक्षा थोडं जास्त थांबायचं असतं, त्यावेळेस अर्धविराम दिला जातो. आणि त्याचं चिन्ह कसं आहे हे तुम्ही इथे पाहिलेलं आहे. तर हे कधी देतात, तर ज्यावेळेस काही वाक्य असे असतात की ती उभयान्वयी अवयवांनी जोडता येत नाहीत, म्हणजे बट अँड जोडता येत नाहीत, तेव्हा ती वेगळी करण्यासाठी याचा वापर केला जातो. इथं पहा, ही रिटर्न होम सेमिकोलन ही सॅट थिंकिंग ओव्हर इट. इथं 2 वाक्य जोडलेली आहेत अर्धविरामाने. तसं दुसरं एक वाक्य ते, ही हॅज लेफ्ट द विलेज सेमिकोलन फॉर ही वॉन्टेड टू गो अब्रॉड टू मेक हिज फॉर्च्यून. इथे पूर्णविराम दिलेला आहे. शेवटी वाक्य विधानात्मक असल्यामुळे पूर्णविराम दिलेला आहे आणि इथं सेमिकोलन दिलेला आहे. तर अशी 2 वाक्य जर उभयाने जोडायची नसतील तर आपण इथं या ठिकाणी अर्धविराम वापरू शकतो, हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता पुढचं जे आहे कोलन म्हणजे अपूर्ण विराम आणि त्याचं साईन असं आहे, 2 टिंब वर एक खाली एक. आता हे कधी वापरतात की नाटकाचे डायलॉग लिहायचे असतात ना, स्क्रिप्ट लिहिताना अमक्याचा डायलॉग हा, तमक्याचा डायलॉग तो, तर त्यावेळेस हे अपूर्णविराम चिन्ह वापरतात. किंवा स्टुडंट, इथं स्टुडंटचा डायलॉग काय आहे, आय एम व्हेरी हॅपी, आहे की नाही. म्हणजे किंवा टीचर काय म्हणणार बघा, टीचर समजा स्टुडंट टीचरला म्हणलं आय एम व्हेरी हॅपी, टीचरनं असं म्हणायचं व्हाय, आहे का नाही. ते हे इथं सेमिकोलन वापरले. व्हाय हे टीचरचा डायलॉग आहे, म्हणजे अपूर्णविरामाचा असा वापर करतात, हे चांगलं लक्षात ठेवायचं. किंवा जर 2 अपोजिट आयडियाज किंवा विरोधाभास एकत्र आणला असेल तर काय करतात, याचा वापर केला जातो. या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे पहा, की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, असं कॉन्ट्रास्टेड सेंटेन्सेस आहेत, विरुद्ध अर्थाची वाक्य आहेत. ती मी सेपरेट दाखवण्यासाठी या ठिकाणी अपूर्णविरामाचा उपयोग केलेला आहे. तर जास्त वापर हाच होतो, डायलॉग रायटिंग करताना तुम्हाला याचा उपयोग होईल. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सहज याचा वापर करता येईल. पुढचं जे आहे ते महत्त्वाचं आहे पहा, ह्याचा वापर जास्त होतो. क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह त्याचा असा असतं, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह देतात. ज्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो शेवटी काय करतात, प्रश्नचिन्ह देतात. व्हॉट इज युअर नेम, हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह. हाऊ ओल्ड आर यू, प्रश्नचिन्ह. कॅन यू हेल्प मी, प्रश्नचिन्ह. म्हणजे सरासरी बघा, आता तुम्हाला प्रश्नाचे शब्द माहिती आहेत, हू, हुज, वेअर, व्हॉट, व्हाय, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, आहे की नाही. असे प्रश्नाचे शब्द आहेत. त्यांनी सुरुवात झाली असेल तर प्रश्नचिन्ह द्यायचं. फक्त इथे जरा तुमचा गोंधळ होऊ शकतो, की कदाचित समजा उद्गाराचे वाक्य असेल समजा हाऊ हॅपी यू आर, हॅपी यू आर हे उद्गाराचे वाक्य आहे, पण सुरुवात हाऊ नाही, आहे की नाही. यावेळेस पण तुम्ही प्रश्नचिन्ह देण्याची शक्यता आहे. तर विधानात हे उद्गाराचे वाक्य आणि प्रश्नार्थ वाक्य यातला फरक लक्षात घ्यायचा, आहे की नाही. दुसरी समजा व्हॉट
नाईस सीन, व्हॉट नाईस सीन इट इज, हे की नाही, हे उद्गाराचे वाक्य आहे. इथे उद्गार चिन्ह येतं. तर तुम्हाला ह्याच्यामुळे कदाचित प्रश्नार्थक वाटेल, तर ते जरा फरक चांगला तुम्ही लक्षात घ्यायचा, म्हणजे लक्षात येईल की प्रश्नार्थक वाक्य असेल, व्हॉट इज युअर नेम, हाऊ ओल्ड आर यू, वेअर आर यू गोईंग, व्हाय आर यू हॅपी, आहे की नाही. तर असे जे असतात प्रश्न, ते शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं असतं. हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता पुढचं जे आहे ते चिन्ह जे आहे ते एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गार चिन्ह. त्याचा हे असे म्हणजे अशी रेष करून असं करायचं, उद्गारवाचक चिन्ह. जर वाक्य उद्गारवाचक असेल, म्हणजे एखाद्याच्या मुखातून उद्गार निघालेले असतील, तर शेवटी उद्गाराचे चिन्ह द्यायचं असतं. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, उद्गाराचे चिन्ह. आता इथं बघा, हे उद्गाराचे वाटून प्रश्नार्थक वाटेल, पण तसं नाही वाटून घ्यायचं, समजून घ्यायचं फरक. ते उद्गाराचे उद्गाराचे चिन्ह द्यायचं. किंवा उद्गारवाचक शब्द असेल, फनी, सेड, सायली सेड टू हरसेल्फ, स्वतःला म्हणाली ती किती गमतीशीर आहे, फनी, हा इथं उद्गाराचे चिन्ह दिलेलं आहे. आता पुढे एक बघा, हाऊ हॅपी ही इज, शेवटी उद्गाराचे चिन्ह द्यायचं. तर हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, अशा उद्गाराच्या चिन्हाचा उपयोग करतात. आता पुढचं जे चिन्ह आहे ते आहे ॲपॉस्ट्रॉफी, लोपचिन्ह. त्याचा आकार असा आहे, इथं बघा कॅन्टच्या इथं वर दिलेला आहे तो. तर आपल्याला दोन शब्द एकत्र करायचे असतील, तर जे अक्षर लोप पावतं त्याच्या वर फॉर्ममध्ये येतात. इथं कांटमध्ये बघा कॅन आणि नॉट एकत्र लिहिलेलं आहे. ह्या नॉटमधला यन जो आहे तो गेला आहे अक्षर, आणि त्याच्या वर, त्या जागी वर कॉमा दिलेला आहे. त्याला म्हणायचं ॲपॉस्ट्रॉफी, लोपचिन्ह, हे का नाही. उदाहरणार्थ दुसरं एक बघा, इज नॉट असे. आपल्याला हे एकत्र लिहायचं, तर कसं होईल, इजंट, इथे चिन्ह द्यायचं इजंट. किंवा आर नॉट, हे की नाही, दोन शब्द आहेत, ते एकत्र कसं होईल, आरंट, हे की नाही, इथे जरा आरंट असं होईल. किंवा व्हॉट इज, व्हॉट इज, हे दोन शब्द आहेत, एकत्र कसे होतील, व्हॉट्स, व्हॉट्स असं, हे की नाही. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही, ॲपॉस्ट्रॉफी कधी वापरतात, जे अक्षर जातं इथली इज गेलेले आहे बघा, इथे ते वर कॉम आलेलं आहे, हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता ॲपॉस्ट्रॉफी या लोपचिन्हाचा उपयोग पोजेशन, मालकी दाखवण्यासाठी करतात. इथं बघा, मोहन्स बुक, मोहनचे पुस्तक, म्हणजे हे जे ॲपॉस्ट्रॉफी याचा चा, ची, चे असा अर्थ आहे, मोहनचे पुस्तक, हे का नाही. किंवा मीनाज, मीनाज हाऊस, मीनाचे घर, इथे कॉमा द्यायचा. हे चांगलं लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा अनेक वचन असेल समजा, हे का नाही, अनेक वचन असेल, तुम्हाला हे ॲपॉस्ट्रॉफी एस अनेक वचनमधला फरक कळला पाहिजे, हे का नाही. बघा, बॅग्स म्हणजे बॅगा, आणि मोहन्स, मोहनचे, अनेक वचनामध्ये इथे कॉमा नसतो, काय ॲपॉस्ट्रॉफीमध्ये इथे वर कॉमा देऊन इथं येस दिलेला असतो, असा हा अर्थ लक्षात घ्यायचा. तर ॲपॉस्ट्रॉफी वापरता आलं पाहिजे तुम्हाला, याचा बराचसा वापर होतो आपल्या लिखाणामध्ये, ते हे लक्षात घ्या. पुढचं जे चिन्ह आहे ते आहे इन्व्हर्टेड कॉमाज. काय चिन्ह आहे, इन्व्हर्टेड कॉमाज.
तर इन्व्हर्टेड कॉमाज त्याला म्हणतात अवतरण चिन्ह. काय म्हणायचं? अवतरण चिन्ह. यामध्ये दोन प्रकार आहेत, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. ते हे जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे ते कधी वापरतात सांगतो तुम्हाला. आता हे जे वाक्य आहे, येस कॉमा यू रीड किंवा यू रेड दीक्षित ग्रामर बुक. जर आपल्याला पुस्तकाच्या नावाचा किंवा कुठल्याही गोष्टीचं छाप पाडायची असेल किंवा जोर द्यायचा असेल तर या चिन्हाचा उपयोग करतात. होय, तू दीक्षित ग्रामर बुक हे पुस्तक वाचतोय, ते दीक्षित ग्रामर बुक या पुस्तकावर छाप पाडण्यासाठी किंवा ठळक दिसण्यासाठी, उठावदार वाटण्यासाठी ह्या सिंगल अवतरण चिन्हाचा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करतात. त्याचबरोबर दुसरं जे आहे ते डबल अवतरण चिन्ह काहीतरी दिलेले आहे. हे टिंबटिंब जागा म्हणजे वाक्य. हे जे आहे हे डबल अवतरण चिन्ह आहे. हे कधी वापरतात? तर ज्यावेळेस बोलणारी व्यक्ती आहे त्याच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द जशीच तसे लिहायचे असतील वाक्य, तर ते अवतरण चिन्हात लिहितात. इथं बघा, सायली सेड, ही सायली म्हणाली, काय म्हणली ती जसं म्हणले तसंच लिहिलेलं आहे. आय एम इन आयर्लंड असं लिहिलेलं आहे. तर इथं तिच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडली ती जशीच तशी इथं अवतरण चिन्हात लिहिलेली आहेत. मगाशी पाहिलं तसं ते कॉमा दिलेला आहे. आणि हे जर उलटं आलं समजा, काय की आय एम इन आयर्लंड, इथं अवतरण चिन्ह पूर्ण, इथं कॉमा येतो, शेड सायली, इथे शेडमधलं असेल तर स्मॉल आहे बरोबर, शेड सायली आणि शेवटी पूर्णविराम. तर असं लिहिलं तर इकडे येतो अवतरण चिन्ह, आणि जर सायली शेड आधी असेल तर इकडे अवतरण चिन्ह येतं. हे लक्षात ठेवायचं. हे परीक्षेला बरेच वेळा येतो. किंवा शेडच्या जागी क्राईड आलं दुसरं तरी असंच करायचं. काय पण समजा वाक्य असं असेल की मीना शेड टू सुरेश, मीना सुरेशला म्हणाली. काय म्हणाली? बघा, इथं अवतरण चिन्ह सुरू होतं, यू आर अ गुड बॉय, यू आर अ गुड बॉय. इथं अवतरण चिन्ह पूर्ण, फुल स्टॉप इथेच. म्हणजे या ठिकाणी मीनाने जी वाक्य म्हटली, कोणाला म्हटली? सुरेशला म्हणाली. तर इथून सुरुवात झाली अवतरण चिन्ह, हे लक्षात ठेवायचं. हे कुणाला म्हणाली? सुरेशला म्हणाली, हे अवतरण चिन्हात येत नाही. तर इथं बरेच वेळा मुलांचं जमलिंग होतं, मुलं शेड नंतर इथंच देतात, तर इथं नाही द्यायचं. काय कोणी कोणाला म्हणालं, हे कुणाला म्हणाले हे ड्रॉप करून जेवढं वाक्य ती म्हणाली तेवढं अवतरण चिन्हात आलं पाहिजे. हे चांगलं लक्षात ठेवायचं, म्हणजे जमलिंग होणार नाही. आता पुढचं जे चिन्ह आहे ते आहे डॅश. बघा, डॅश हे अपसारण चिन्ह ते असं असतं. आता याचा उपयोग कधी होतो तर हे आपण पाहणार आहोत की जर दिलेलं स्पष्टीकरण वेगळं दाखवायचं असेल आपल्याला, आय गॉट प्राईज आणि हे वेगळं दाखवायचं कुठे? शाळेत, ओव्हर स्कूल, आहे की नाही? तर त्यावेळेस हे अपसारण चिन्ह वापरतात. याचा कमी वापर होतो जरा. परत दुसरं, जर समजा आपलं विधान खंडित झालेलं आहे असं दाखवायचं असेल, आपले शब्द किंवा उद्गार खंडित झालेले दाखवायचे असेल तर हे चिन्ह वापरतात. आय गो देअर बट, बघा इथं खंडित झालं, असं खंडित दाखवायचं असेल तर हे अपसारण चिन्ह वापरतात. आता आपण बघा लिहिताना काय करतो,
समजा ही ओळ आहे आणि इथं आपण समजा शब्द लिहितो आहे वर्क. मग आतला आपण अर्धा राहिलेलं शब्द कुठं लिहितो, असं डॅश मारतो आणि इथं शॉप लिहितो, वर्कशॉप. ठीक आहे. ह्याचा वापर आपल्याला करत असतो सारखा. कारण म्हणजे आपल्याला दाखवायचं की हा शब्द, हा वर्कशॉप हा शब्द काय झालेला आहे, खंडित झालेला आहे लिहिताना. इथं जागा पुरली नाही म्हणून इकडे मी अर्धा लिहिलेला आहे, तर इथं डॅश मारायची असते. असं विधानामध्ये सुद्धा खंडित असेल तर बट नंतर डॅश मारलेले असते. ठीक आहे. हे चांगलं लक्षात ठेवा. परत सांगतो मी तुम्हाला. समजा अपूर्ण शब्द राहिला, काय समजा इलेक्शन शब्द, इलेक्शन निवडणूक. आता समजा मी इथं लिहितोय असं इलेक्शन. आता हा शब्द इथं बसतोय का, सॉरी, इलेक्शन शब्द बसत नाही, मग इथं खंडित झाला म्हणजे दाखवायचं, म्हणजे इथं शन लिहायचं, म्हणजे इथं खंडित झाला. हा शब्द एकच आहे असं ह्या अपसारण चिन्हाने लक्षात येतो. तर हे एक चिन्ह महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढं जे आहे ते पुढचं चिन्ह आहे ते हायपन, म्हणजे संयुक्त चिन्ह, ते सुद्धा तसंच आहे. तर या ठिकाणी हे जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त अधिक शब्द एकत्र जोडण्यासाठी याचा उपयोग करतात. इथे बघा, मदर इन लॉ, हे तिन्ही शब्द एकत्र कशाने जोडलेत, संयुक्त चिन्हाने जोडलेले आहेत. मदर इन लॉ. इथे कॉपरेशन हा शब्द, दोन शब्द एकत्र मधी संयुक्त चिन्ह देऊन जोडलेले आहेत. किंवा अजून समजा आपलेच कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण म्हणतो का नाही, कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह शब्द इथं बघा, हा शब्द, दोन शब्द इथे संयुक्त चिन्ह वापरून लिहिलेला आहे. किंवा फादर इन लॉ, ठीक आहे, फादर इन लॉ. किंवा आपण एक नाव डेज असं लिहितो, नाव अ डेज, आजकाल नाव डेज, हे संयुक्त चिन्ह वापरलेलं आहे. तर हे लक्षात घ्यायचं. आता पुढे जे चिन्ह आहे ते आहे महत्त्वाचं आहे सगळ्यात, कॅपिटल लेटर्स, म्हणजे मोठी अक्षरे. ABCD 2 असतात का नाही, मोठी लिपी आणि लहान लिपी, स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स. आता ह्याचा वापर कधी कधी करायचा ते सांगतो. कुठलंही वाक्य असू द्या, मग ते उद्गाराचक असू द्या, प्रश्नार्थक असू द्या, विधानात्मक असू द्या, युनिव्हर्सल ट्रूथ असू द्या, कसलेही वाक्य असू द्या, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. परीक्षेमध्ये तुम्हाला जे वाक्य दिलेले असतात, पहिलं काम काय करायचं की त्या वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं, हे लक्षात ठेवायचं. इथे बघा, ही इज अ टीचर, पहिलं अक्षर कॅपिटल, वाक्य विधानात्मक असल्यामुळे पूर्णविराम दिलेला आहे. तसंच कवितेची ज्या प्रत्येक ओळी असतात ना, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं कवितेमध्ये. बघा, यूथ इज फुल ऑफ प्लेजर्स, वाय कॅपिटल आहे. ओल्ड एज इज फुल ऑफ केअर्स, ओ कॅपिटल आहे. कवितेतल्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं किंवा काढतात, असं समजून घ्यायचं. आता आपले जे प्रॉपर नेम्स असतात, प्रत्येक व्यक्तीचं नाव असतं काय, ते नाव हे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात. इथं राधा, महेश, यामध्ये M कॅपिटल आहे, R कॅपिटल आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव लिहिताना मग ते वाक्याच्या आधी येऊ, मध्ये येऊ, शेवटी येऊ, कुठे येऊ, ते कॅपिटल काढायचं असतं, हे लक्षात ठेवायचं. कुठे येऊ ते वाक्यामध्ये, हे चांगलं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर वाराची नावं, हे ते सुद्धा त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात. काय आता पुढचा जो नियम आहे तो असा आहे की
देवासंदर्भात जो शब्द वापरलेले असतात त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असतात. लॉर्ड देवासंदर्भातलं नाव आहे, तर एल कॅपिटल काढायचं. किंवा सर्वनाम असेल देवासंदर्भात तर त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढ. दाय म्हणजे युअर ब्लेसिंग्स, जुनं इंग्लिश दाय, तर दायचा टी कॅपिटल काढायचा. किंवा आपण बघा नेहमी गॉड शब्द हा नेहमी जी कॅपिटल असतो, काय जी नेहमी कॅपिटल काढायचा असतो गॉडचा. तर देवासंदर्भात जे असतात ना ते शब्द असतात त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. आता हा जो आय आहे हा एकटा आला, म्हणजे आता बघा ब्लेसिंग म्हणजे आय एकटा आहे का? नाही, आय त्या बाकीच्या अक्षरांबरोबर आहे. एकटा आय कुठेही येऊ द्या वाक्यात कुठेही येऊ द्या, एकटा आहे तो नेहमी कसा करायचा असतो? कॅपिटल काढायचा असतो, हे लक्षात ठेवा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस आपण शैक्षणिक पदव्या असतात ते लिहायचे असतात तर त्याची पहिली अक्षरं काय करायची असतात? कॅपिटल काढायचे असतात, नाही तर पूर्णविराम द्यायचं असतं. पूर्णविरामाचा उपयोग करताना हे पाहिलेले. पण डिग्र्या ज्या असतात त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. BA, MA, BSc, MCOM, हे का नाही, पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. डिग्र्या शैक्षणिक पदव्यांचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. तसंच वाराचं नाव असेल, महिन्याचं नाव असेल तर पहिलं अक्षर कॅपिटल काढतात. संडे, यस कॅपिटल, काय कॅपिटल काढलेलं आहे. वाराचं नाव असेल, महिन्याचं नाव असेल, दिशेचं नाव असेल, कॅपिटल काढायचं असतं. काय तर हे चांगलं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तकांची नावं असतील, काय म्हणजे आपण प्रसिद्ध पुस्तक गीता, महाभारत, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. आणि इथे एक नियम सांगतो जाता जाता, प्रसिद्ध पुस्तकांच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरतात. बायबल हे नाही प्रसिद्ध ख्रिश्चन लोकांचं, कुराण के कॅपिटल, किंवा महाभारत या ठिकाणी यम कसा येणार? कॅपिटल काढायचं. म्हणजे वाक्याच्या कुठे येवा, मध्ये येऊ, आधी येऊ, कुठं शेवटी येऊ, कुठं काय येणार, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं. पुस्तकाचं नाव वगैरे असेल तर कॅपिटल काढायचं. पुढे आपण जाणार आहोत. समजा आपण मगाशी जे वाक्य पाहिलं की सायली सेड, असं वाक्य पाहिलं. सायली सेड, कॉमा, काय म्हणाली सायली? आय एम इन आयर्लंड, हे नाही, इथं पूर्णविराम. तर आपण वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतो, तसं अवतरण चिन्ह जिथून सुरू होतं त्या अवतरण चिन्हातलं पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल काढायचं असतं. समजलं का? हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी अवतरण चिन्ह सुरुवात होते त्या ठिकाणी पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. समजा अजून एक उदाहरण देतो. सुरेश शेड, काय म्हणलं सुरेश? दे आर हॅपी, दे आर हॅपी, अवतरण चिन्ह पूर्णविराम. ते इथं अवतरण चिन्ह इथं सुरू झालं, सॉरी, तर ह्याचं पहिलं अक्षर कसं आहे? कॅपिटल काढायचं. समजा सुरुवातीला अवतरण चिन्ह आलं असं, तर इथं सुद्धा दे आर हॅपी, अवतरण चिन्ह पूर्ण, फुल कॉमा, शेड सुरेश, शेड सुरेश, हे की नाही, फुल स्टॉप, इथं फुल स्टॉप येतो. म्हणजे अवतरण चिन्हातलं पहिलं, म्हणजे वाक्याचं पहिलं अक्षर तर कॅपिटल येतो, पण अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढायचं असतं. हे
चांगलं लक्षात ठेवायचं, म्हणजे चूक होणार नाही. आता समजा मी एक उदाहरण घेणार आहे की बघा, परीक्षेमध्ये समजा असं वाक्य आलं की राधा said you are a teacher. असं आलं, यू आर अ टीचर. राधा म्हणाली यू आर अ टीचर. आता बघा नियम कसे लावायचे. आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की कुठलंही वाक्य असलं कसले तरी पहिलं अक्षर कॅपिटल, आर कॅपिटल, राधा. शेडमध्ये काय बदल होणार नाही, शेड आहेतच. आता एवढं म्हणाली ती स्वतः, तिच्या तोंडची वाक्य आहेत, म्हणून ती अवतरण चिन्ह देणार काय, आणि अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल येणार. यू आर अ टीचर. इथं अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आणि अवतरणाच्या आत पूर्णविराम द्यायचं. इकडं बाहेर जायचं नाही, ह्याच्या आत आला पाहिजे पूर्णविराम. तर इथं बघा, राधा कॅपिटल नाव आहे, पहिलं अक्षर आहे. अवतरण चिन्हाचं पहिलं अक्षर कॅपिटल राहिलं, अवतरण चिन्ह पूर्ण, आणि इथं फुल स्टॉप दिलेला आहे, कारण हे वाक्य विधानात्मक आहे म्हणून असं केलेलं आहे. आता समजा दुसरं उदाहरण घेतलं मी, समजा मेघा आस्क्ड वेअर आर यू असं म्हटलं. आता बघा, पहिलं अक्षर कॅपिटल, मेघा आस्क्ड, मेघाने विचारलं. काय विचारलं, हे तिच्या तोंडातले सगळं वाक्य आहे, तर मग हे तर अवतरण चिन्ह येणार, इथं कॉमा येणार. पहिलं अक्षर कॅपिटल, वेअर आर यू, अवतरण चिन्ह पूर्ण, आणि हे वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळे इथं प्रश्नचिन्ह येणार. हे प्रश्नचिन्ह अवतरण चिन्हाच्या आत द्यायचं. तर इथं बदल काय झाला बघा, पहिलं अक्षर कॅपिटल एम, इथं डब्ल्यू, अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर कॅपिटल, इथं वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळं प्रश्नचिन्ह. मग अशी विधानात्मक होतं म्हणून पूर्णविराम दिला होता आपण, आहे की नाही. आता एक उदाहरण अजून एक घेतो मी तुम्ही बघा. समृद्धी exclaimed how lucky you are. आता इथं पहिलं अक्षर कॅपिटल, समृद्धी एक्सक्लेम, समृद्धीने उद्गार काढले. काय काढले, इथं कॉमा येणार. तिने जे उद्गार काढले ते अवतरण चिन्हात. हाऊ लकी, अवतरण चिन्हात पहिलं अक्षर कॅपिटल, हाऊ लकी यू आर, आणि हे वाक्य विधानात नाही, प्रश्नार्थक नाही, तर कसले उद्गारवाचक आहे म्हणून इथं उद्गाराचं चिन्ह द्यायचं आणि अवतरण चिन्ह पूर्ण करायचं. तर हे उलटं आलं तरी करता आलं पाहिजे तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. तर हे सगळे नियम आपल्याला एका वेळेस वापरायचे बरं का, सेपरेट काय वापरायचं नसतं, आहे की नाही. उदाहरणार्थ बघा, आता मी एक शब्द घेतो, नो आय सेड आय डोंट
बास्केट. आता ह्यात आपल्याला पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे विरामचिन्ह वापरायचं. आता इथं पहा, हे पहिलं अक्षर कॅपिटल येणार, नो. आय एकटा आल्यामुळं कॅपिटल येणार, शेडमध्ये काही बदल होणार नाही. आता हे आय सेड हे हे तोंडातून हे नो आलेले आहे, मग हे अवतरण चिन्हात. आणि इथं कॉमा येणार खाली, तुम्हाला सांगितलं मी अवतरण चिन्ह आले की कॉमा येतो खाली. आणि शेड नंतर कॉमा येतो, थोडा थांबतो आपण. नो आय सेड, आणि आय म्हणलेले हे तर आहेच आहे, त्याशिवाय काय म्हटलं त्यांनी, आय डोंट वॉन्ट बास्केट. आयनं काय म्हटलं, एवढं वाक्य म्हटलेलं आहे अवतरण चिन्हात. अवतरण चिन्हाचं पहिलं अक्षर कॅपिटल किंवा आय एकटा आहे म्हणून कॅपिटल. आता इथं जे डो नॉट आहे ते संक्षिप्त रूपात लिहिले म्हणून डोंट. हे मग अशी पहिल्याप्रमाणे वॉन्ट बास्केट. आता हे अवतरण चिन्ह पूर्ण, आणि हे वाक्य विधानात्मक असल्यामुळे शेवटी पूर्ण विराम येणार अवतरण चिन्ह. अशा पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. याचा सराव केला की तुम्हाला सहज हे जमेल याची मला खात्री आहे. प्रॅक्टिस लागते याला. तर हा व्हिडिओ माझा ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कृपया माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. फुल स्टॉप.